सुटला पहिला सेमी सुटला या मैदानातला अतिशय सुंदर असा शिस्तबद्ध मैदान मौजे नेमसो शितोळेकर आयोजित मैदानातला पहिला सेमी बोलतोय आणि पहिल्या सेमीचा गुलालाचा मान कोणाच्या नशिबी अड्याळ कॅप्टन आणि चित्र्या पड्याळ गलासाने देवा सुंदर अशी लढत झाले अड्याळ होता सेमी निकाल निकाल आणि निकाल सेमी बनले एकचा निकाल तास क्रमांक 4 वर धावलेली गाडी आहे तुझा आणि प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निंबाळकर अभिजित भैया पवार आदित्य देशमुख निमसोड ही गाडी फायनल साठी पात्र ठरली आणि कोणमध्ये 59 गाड्या बाजार 7 गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे कोण होतोय फायनलचा मान करे अतिशय सुंदर अशी लढत आहे अड्याळ राजा भुंगा पड्याळ बैजा लखन आहे दोघा सुंदर अशी लढत लखन की भुंगा राजा की बैजा अतिशय सुंदर आणि काटा अशी लढत अड्याळ बैला बनायच्या मध्ये लढत झाली पंचांचा निर्णय अंतिम कोण झाला फायनलला पात्र आणि कोण झाला क्वार्टर फायनलला पात्र काही क्षणाचा अवधी ठरली आणि तास क्रमांक 2 वर धावलेली गाडी श्री मायाका देवीच्या तळमेत आयोजित केला भव्य दिव्य अशा ओपनच्या जंगी मैदानातला तिसरा सेमी पळतोय आणि तिसऱ्या सेमीत सुद्धा 7 गाड्या पळतायत कोण होतोय फायनलचा मान करे अतिशय सुंदर अशी लढत आहे मध्ये भारत आहे पड्याळ सम्राट आहे त्याच्या पड्याळ राणा आहे अतिशय सुंदर अशी काटा अशी लढत डोळी निकाल गेला कॅमेराकडं हा उचला हळूच उचला गाड्या सोडा म्हटल्याशिवाय गाड्या सोडू नका आसिफ भाई सलीम भाई फक्त गाड्या वळवून उभ्या करा नाही येतात जोडीला कवा कवा सहाय्य करायला पशुवैद्यकीय अधिकारी आपण जरा पुढे जायचंय होय तासात ना ऐकायचंय का गावाले हा तुमचं झालं का मला पारणा फेडणारा चौथा सेमी सुटला आणि चौथ्या सेमी मध्ये सुद्धा सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतोय फायनलचा मान करे अतिशय सुंदर अशी गाडी पळते बकासूर आणि दुर्गाचं निर्वाद वर्चस्व असा बैल बघतो तोच मोडू शकतोय असा हा बकासूर विक्रमी दत्त म्हणून या ठिकाणी त्या बैलाला संबोधलं जाते तुषारजी माने यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आपण त्याचा स्वीकार करायचा आहे सेमी मानाला 5 सुटला आठवण करून दिली म्हणून जमले नाहीतर मी माझ्या पद्धतीने पुकारणारच का अतिशय सुंदर अशी लढत चला शेवटच्या क्षणाला मागणी येऊन बाजी लढत चला शेवटच्या क्षणाला मागणी येऊन बाजी पाड्याला कड्याला होता लखन आड्याला कड्याला होता छोट्या माळेगावचा माग पळत होता मागणे येऊन शेवटच्या क्षणी निकाल घेतला तास क्रमांक 3 वर धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न चतुर्मुख प्रसन्न दरेवाडी सोमडीकरांचा स्पायडर आणि नासाहेब प्रसन्न भैया ड्रायव्हर गुणवडीकरांची रायफल ही गाडी फायनल साठी पात्र ठरली आणि क्वार्टर फायनल साठी गाडी पात्र ठरली तास क्रमांक 7 वर धावलेली गाडी आहे तुझा आणि प्रसन्न सिद्धी अनुभव 6 सुटला आणि 6 मध्ये 7 गाड्या
दुरा उठतोय ओपनचा धुळा कोण होतोय फायनलचा मानकरी अतिशय सुंदर अशी गाडी पळते दिसायलाच बारकस आहे परंतु नाव लय मोठं केलं असा हा मेहरबान सेमी फायनल 6चा निकालाय तास क्रमांक 6 वर धावलेली गाडी राधेंद्र बाजे दीपक सेठ पाटील चिरले पनवेल ही गाडी फायनल साठी पात्र ठरली आणि तास क्रमांक 5 वर धावलेली गाडी बाळवा प्रसन्न गर्णिकी ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र ठरली दोन्ही विजेता सरपंच मोहन दादा चव्हाण वाटेगाव याचा बादल पळाला ही गाडी फायनलला पात्र केली अमर ड्रायव्हर ओंडकरांनी आणि क्वार्टर फायनलला गाडी पात्र झाली डुरक्या आणि पाखऱ्याची गाडी ही गाडी क्वार्टर फायनल पात्र दोन्ही विजेत्या 7वा सेमी सुटला डोळ्याचा पारणा भेटणारा 7व्या सेमीत कोण होतोय फायनलचा मानकरी अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे परंतु मधल्याच राणाला डबल टाप टाकलाय मागल्याच मैदानात जोड गोलासाठी पात्र ठरला होता असा जोड तांडव आणि वादळ क्रमांक 5 वर धावलेली गाडी बाळवा प्रसन्न घरणिकी तांडव आणि वादळ ही गाडी फायनल साठी पात्र ठरली आणि तास क्रमांक 6 वर धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न प्रगतशील शेतकरी गणेश चितोळे निमसोड पाखरे आणि रायफल ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र ठरली दोन्ही विजेता बैलगाडी मालकांचं आणि दोन्ही चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन पाटील बेलवली रोशन आगलाव एक कोलवली प्रणव पाटील बेलवली गाड्या सुल्या सेवारचा सेमी मैदानातला 8 बोलतोय आणि 8 मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे पड्याला करायला चिमण्या आणि साई पळतोय अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व डोळ्याचं पारणं फेडणारा सेमी क्वार्टर फायनल पात्र आणि फायनल पात्र बैलगाडी मालक स्टेज क्रिया सेमी फायनल 8चा निकाल आज क्रमांक 7 वर धावलेली गाडी श्री भरत बापूसाहेब भाडे वाघोले कळंबी समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विट्याला साई आणि चिमण्या ही गाडी फायनल साठी पात्र ठरली आणि तास क्रमांक 5 वर धावलेली गाडी अर्धनारी नटेश्वर वेता साहेब प्रसाद सावकार रूप शंभू 65 निमगाव शंभू आणि सावकार ठाणे विटावा याचा ठिकाणी साई पळाला आणि त्या जोडीला पब्लिकचा भेता डावीला पळाला बापूसाहेब शितोळेकरांचा भव्य आणि दिव्य असं मैदान आणि या मैदानातला क्वार्टर फायनलचा फेरा पळतोय कोण होतो 1 नंबरचा मानकरी पडेला कडला डुरक्या पळतोय इकडे सुंदर अशी गाडी बोलते पाखरे आणि रायफलची गाडी अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व वळवा फायनल वाले गाड्या वळवा चला वेळ लावला का फायनलच्या बैलगाडी मला गाड्या वळवा या तासात नारेल या बाहेरनं वडूज शिरसवडी मयुरेश धर्माधिकारी शिरसवडी यांच्याकडून महाग पडली बघा एक जाग्या फिरला दुसऱ्याचं होत्याचं नव्हतं झालं लाभ मात्र तिसऱ्याचा झाला कोण होते 1 नंबरचा मानकरी पड्याला बक्क्या भाई आणि बक्क्या भाईचं निर्वाद वर्चस्व कारण सुट्टी म्हणजे या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला महत्वाचा करा जे जे सुट्टीत ताट होत असते त्याच पुढे काम होत असते कारण सुट्टीला आता आपण बघितलं बराच वेळ खाली गेला त्यामुळे होत्याच नव्हतं झालं चंद्रकांतजी गोकाटे आपल्याला संजय शेठ बोलवत आहेत विनंती आपण स्टेजवरती यायचं आहे सन्माननीय चंद्रकांतजी गोकाटे निवेदक चंद्रकांतजी गोकाटे पहिलं बक्षीस भावांचं